काही महिन्यांपूर्वी कल्याणमध्ये अवघ्या 13 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करणारा नराधम विशाल गवळी यानं आत्महत्या केल्याचं समोर आलंय। विशाल गवळी याला नवी मुंबईच्या तळोजा मध्यवर्ती कारागृहामध्ये ठेवण्यात आलं होतं। त्यानं तुरुंगातल्या शौचालयात जाऊन गळफास लावून घेतला। यामध्ये त्याचा मृत्यू झालाय। या घटनेमुळे तळोजा कारागृहामध्ये एकच खळबळ उडाली आहे। दरम्यान या प्रकरणामध्ये आरोपीचं पोस्टमार्टम होईल आणि त्यानंतर सत्य समोर येईल असं एकनाथ शिंदेंनी म्हटलंय। पोस्टमार्टम होईल, त्याच्यात रिपोर्ट येईल आणि त्याच्यामध्ये दूध का दूध पाणी का पाणी होईल। परंतु मी एवढंच सांगतो की ज्या आरोपीने अमानुषपणे एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला होता, अत्याचार केला होता, त्याचे केस आम्ही फास्ट ट्रॅकवर चालवून त्याला फाशीची सजा मिळाली पाहिजे अशी सरकारची भूमिका होती। परंतु ते आता त्यांनी आत्महत्या केली आहे। तर पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये दूध का दूध पाणी का पाणी होईल। तर विशाल गवळीनं आत्महत्या नव्हे तर त्याची हत्या करण्यात आली असा संशय विशाल गवळीचे वकील संजय धनके यांनी व्यक्त केलाय। अक्षय शिंदेसारखं त्याला सुद्धा मारण्यात आलंय असा आरोप विशाल गवळीच्या वकिलांनी केलाय। सगळे बाथरूमला काढतात, सगळ्या कायद्यांना बाहेर, त्यावेळेस त्यांनी काहीतरी केलेलं होतं। टॉवेलने आत्महत्या, टॉवेल गळ्यांना बांधून आत्महत्या केली असं सांगितलं जाते। खरं काय अजून कळणार नाही जोपर्यंत मी तिथे जात नाही। मला 100% संशय पोलीस यंत्रणेने मारलेला जेलात तो, कारण अक्षय शिंदेच्या बाबतीत पण असंच झालं होतं आणि ती भीती होती म्हणून मी न्यायालयाला अर्ज पण दिला होता। जेव्हा त्याची PC चालू होती 20-25 दिवसाआधी भेटलो होतो, जेलला विजिट घेतली त्याची। त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की मी काही केलं नाही, मी निर्दोष आहे आणि खूप काही अशी माहिती दिली होती त्यांनी मला, आणि त्यांनीही मला सांगितलं होतं की मला इथे पण धोका आहे। दरम्यान नराधम विशाल गवळीला फासावर लटकवलं असतं तर गुन्हेगारांच्या मनामध्ये धडकी भरली असती, त्याला भर चौकामध्ये फाशी दिली असती तर आम्ही नक्कीच आनंद साजरा केला असता अशी प्रतिक्रिया मोर्चा आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या शिवसेना माजी शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी दिली आहे। तर जे झालं ते बरं झालं, पीडित मुलीच्या आईवडिलांना न्याय मिळाला अशी प्रतिक्रिया आमदार सुलभा गायकवाडांनी दिली आहे। त्या मुलीचं अतिशय अत्याचार करून निर्घृणपणे त्याने हत्या केली, त्या नराधमाने फाशी घेतली असं कळतंय। तर मला वाटतं की ह्याच्यामध्ये आमचं कोणत्याही प्रकारचं समाधान झालेलं नाही। जर त्याला शासनाने ज्या पद्धतीने त्या मुलीवरती अत्याचार झाले तशाच पद्धतीने जर त्याला क्रूरपणे त्याला 3 महिन्याच्या आत त्याच्यावरती ट्रायलवर घेऊन त्याला जर भर चौकात जर फाशी दिली असती तर खरोखर समाधान पण झालं असतं आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले जे असे नराधम आहेत त्यांनी असं कृत्य करताना त्यांना धाक बसला असता। कोर्टाने जे त्याला फाशी दिली असती पण त्याने स्वतः केला, ते जाऊ दे, चांगलंच झालं आणि तिच्या आईवडिलांना न्याय मिळाला। हे असे कितीतरी गुन्हे घडत आहेत, तर हे असे जर फाशीची शिक्षा दिली असती तर कुठेतरी त्यांना आळा बसला असता। तर नराधम विशाल गवळीनं तळोजा कारागृहामध्ये आत्महत्या केल्यामुळे पीडित मुलीच्या वडिलांनी देवाची पूजा करून मुलीला श्रद्धांजली वाहत सरकारचे आभार मानले। मात्र विशाल गवळीचे वडील आणि त्याचा भाऊ यांची कल्याणमध्ये दहशत आहे। त्यांच्याकडून आमच्या कुटुंबाला त्रास किंवा हल्ला होऊ शकतो, त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी पीडित मुलीच्या वडिलांनी केली आहे। प्रशासन ने बहुत अच्छा काम किया और ये इसको जो हुआ है इसके साथ में ऐसे ही और किसी की बेटी और किसी की लड़की हर एक, और ये सब भगवान का सब इसको दंड है, बाकी और किसी का दोषी नहीं, सब भगवान का दंडित है। जैसे को तैसा होता है, जैसे कि तैसा साथ में हुआ है उसके। हमको न्याय प्रशासन और सरकार ने हमको न्याय दिलाया है, हम उनके बहुत बहुत धन्य आभार व्यक्त करता हूँ। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।